चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बेलदारवाडी तालुका चाळीसगाव इथे गेल्या 4-5 दिवसांपूर्वी 2 परप्रांतीय मुली या वास्तव्यास असल्याबाबत पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे त्यांनी लागलीच पोलीस हेड कॉन्स्टेबल ओंकार सुतार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम बेग अशांना त्यांची माहिती मिळवण्यास संबंधी दिलेल्या आदेशावरून या मुलींसंबंधी चौकशी केली असता त्या उत्तर प्रदेश येथील असल्याचं समजलं, परंतु त्यांनी त्यांचे पत्ता तसंच नातेवाईक यासंबंधी माहिती कळवली नाही। त्यामुळे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी ऑल इंडिया मिसिंग संबंधी डाटा चेक केला असता नमूद दोन्ही मुलींसंबंधी सरसावा पोलीस स्टेशन जिल्हा सहारनपूर उत्तर प्रदेश इथं हरवलेल्या व्यक्तींची नोंद दिनांक 21/4/2025 रोजी दाखल असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथील पोलिसांशी तसंच नमूद हरवलेल्या मुलींच्या नातेवाईकांशी संपर्क करून दिनांक 27/4/2025 रोजी संबंधित पोलीस स्टेशनकडील पोलीस पथक आल्यावर त्यांना योग्य ती मदत करून दोन्ही हरवलेल्या मुलींना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथं आणल्यावर त्यांनी कळवले की इंस्टाग्राम या मोबाईल फोनवरील ॲपद्वारे त्यांची बेलदारवाडी तालुका चाळीसगाव येथील 2 मुलांशी ओळख तसंच मैत्री झाली होती आणि त्यांच्या स्वतःच्या इच्छेने मित्रांना भेटण्यासाठी बेलदारवाडी तालुका चाळीसगाव इथं आले होते। सदरच्या दोन्ही मुलींना वरील पोलीस पथकातील पोलीस पथक तसंच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं। सदर कारवाई कामी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसंच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल ओंकार सुतार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम बेग यांनी केली आहे। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।